मला अपेक्षित आहे की निवडणूक ही मुद्द्यावर गेली पाहिजे, मुद्द्याऐवजी गुद्द्यावर जाते आहे. त्यामुळं आम्ही एक विजन घेऊन पुढे जातोय की आपल्या भागामध्ये जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्या लोकांना रोजगार कसा निर्मिती करता येईल, त्या वर्गाला जर ह्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाची जोड देऊन त्या ठिकाणी जर त्याच्या हाताला काम दिलं, हे पंढरपूरचं तीर्थक्षेत्र जे आहे ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचं नियोजन आम्ही हातात घेतलं. आणि मग पंढरपूरला रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा सोलापूरची आता सुरू झालेली आहे. बारक्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे कुठं तर आपलं काहीतरी चुकलंय त्यामध्ये वाटतंय का तुम्हाला? आपण म्हणतो ते बरोबर आहे. मग शासनाचा प्रतिनिधी कोण आहे? आमदार आहे. 2009 पासून 2021 सालापर्यंत ज्यांच्याकडं ही तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व होतं, आमदारकी होती, त्यांच्याच कुटुंबातली माणसं आज लोकांपुढे येत आहेत आणि ते सांगतायत की इथं धूळ आहे, इथं खड्डा आहे, इथं घाण आहे, इथं कचरा आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये ते आमदार होते, सरकार त्यांच्या विचाराचं होतं. माझं खुलं आव्हान आहे त्यांना की राज्य शासनाच्या माध्यमातून किती निधी त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या ताकदीवरती या शहराकरता आणला. तेच विरोधक म्हणतात की तुम्ही फक्त कोटीच्याच गोष्टी करता. कामं दाखवा ना तुम्ही पत्रकारांनी. हायवे दाखवा, गावातले कॉन्क्रीटचे रस्ते दाखवा, ड्रेनेजचं काम पूर्ण झालं का नाही गावात दाखवा, ही 1600 घरं तुम्ही दाखवा ना पत्रकार. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही दाखवा, आम्ही जे बोलतो. म्हणून तर म्हणतो की वचननामा तुम्ही घेऊन बसा. आवास योजना पण बंद पडली ना, त्या गोष्टी पण दिसतात. आवास योजना बंद पडली म्हणजे तिकीट पाहिजे होतं, मी मागणी केली, पक्षाने सांगितलं तुम्ही थांबा, मी थांबलो. कारण मी कुणाला बरं वाटावं म्हणून हे काम करत नाही, तर हे गाव माझं आहे. ह्याचा फटका तुम्हाला कुठेतरी सारखा बसताना दिसतो. असं एक म्हटलं जातं की होत असेल तर काम होतंय, नाहीतर तुम्ही स्पष्ट तोंडावर सांगता. ह्यामुळेच तुमची मतं कुठेतरी कमी होतात, लोक नाराज होतात तुमच्या. होत असेल त्यांच्यावर टीका करून त्यांच्या मांडीला मांडून बसणारे ज्यांनी कारखाना त्यांच्या ताब्यातनं काढून घेतला त्यांनीच त्यांची लक्तरं सगळी विशीवर टांगलेली आहेत. त्यामुळं मी जे काम केलं ते डंके के चोट पे लोकांना सांगतोय, मी हे केलंय. ज्याला पटेल ते स्वीकारतील, नाही पटलं धन्यवाद. कमळ चिन्ह कुठेतरी अडचणीचं यापूर्वी आपण आघाडीवरती लढत होतो, आता सोलापूर जिल्ह्यात काय राज्यातच सगळी. उलट पहिल्या 14च्या विधानसभेला मी उभारलो होतो, माझ्याकडे कमळ चिन्ह नव्हतं, मला अपक्ष उभा राहावं लागलं. त्याचा फटका मला बसला 3-4 हजार मतामध्ये. आम्ही काही ह्या तालुक्यामध्ये कुठनं उपरे आलेलो नाही. निवडणुका आल्या की समोर यायचं, निवडणुका झाल्या की पुन्हा कुठेतरी पत्ते खेळत बसायचं. समाजाबद्दल गैरसमज केला जातो. जातीय समीकरण शहरामध्ये जे म्हटलं जातं, संख्येनुसार जे समीकरण घातलं जातं, त्यामुळे कुठेतरी ही गणित फसलंय अशी एक चर्चा आहे. मुस्लिम समाजाला विनाकारण स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता बदनाम करण्याचं काम सुरू आहे. आणि आमची कधी या गावात दहशत नाही. आमच्यावर कुठली आजपर्यंत 50 वर्षामध्ये एक केस नाही. एक दबावाचं राजकारण, ताकद वाढले म्हणून असं करतायत, अशी एक पद्धतीची चर्चा सध्या सुरू. ताकद वाढली असती तर ते 25 साली आमदार विधानसभेला निवडून आले असते. अभिजित पाटलांचं ह्यांचा कारखाना कोणी घेतला? त्यांनीच घेतला. ह्यांच्या निवडणुका लागतील तेव्हा एका सगळे कापडे फाडतायत एकमेकाचे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की 2019लाच आम्ही भाजपमध्ये येणार होतो, पण त्यावेळेस थोडं आमचं चुकलं आणि फक्त काहीतरी आर्थिक त्यातनं मिळवायचंय एवढ्या एकाच उद्देशानं ही सगळी मंडळी ह्या नगरपालिकेवरती डोळा ठेवून आहे. याच मुद्द्यावरती प्रणिती बालके काल म्हटल्या की तुम्हाला अधिकारच नाही. पालकमंत्र्यांनी सगळ्या नगरसेवकांच्या देखील मुलाखती घेतल्या, नगराध्यक्षाच्या घेतल्या, आणि हे कुठलं उमेदवारी देणार होते मला, आणि षडयंत्र आहे हे ते खोटं बोलतात असं म्हणतात. त्याला म्हणावं तुम्ही अजून राजकारणात अजून नौके आहात, आपल्या आपल्या कृतीप्रमाणे बोलावं. आम्ही 40-40 वर्ष इथं राजकारण करतोय. एका महिलेबद्दल चुकीचं बोलू नये हे संस्कार आमच्यावरती आहेत, म्हणून आम्ही संयम पाळतोय. काय टेबलवर चर्चा केली, किती पैसे मागितले एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना, उदय सामंत साहेबाला, जर आम्हाला जर बोलायला लागलं तर आम्हाला सगळा इतिहास आहे आमच्यापाशी. आम्ही आता विधानसभेला नाही स्वीकारला, आमचं आम्ही काम करतोय. काय चुकलं बरं त्या विधानसभेला? दोन्ही पण कारखाने चांगले चालवताय, संस्था सगळ्या चांगल्या आहेत. 7,000चं एक कमी व्हायच्या ऐवजी परत 15,000 पर्यंत जाणं म्हणजे काय अडचणी काय? मी खोटं बोलत नाही. जर त्यांची एवढी जर त्यांना जर हे असती, कुवत असती, तर पार्टी कशी चालवायची, चिन्ह कसं मिळवायचं त्याचा थोडा अभ्यास केला असता. जो तमाशा त्यांनी नगरपालिकेत केला. आधी समविचारीमधून तुम्ही दोघं मंगळवेढ्यामध्ये एकत्र होता, भविष्यात परत पंढरपूरच्या विकासासाठी म्हणून एकत्र काय असं होऊ शकतं का?
आज एकमेकाचे कपडे फाडणारे होते, फक्त परिचारक संपवायचं एवढा एकाच अजेंड्यावरती तालुक्यात एकत्र यायला लागले. नमस्कार. नमस्कार. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक काही पंढरपूरमध्ये पहिल्यांदा नाही, मात्र हे जे सध्या वातावरण पंढरपूरमध्ये आहे, काय सांगाल याबाबत? आपण म्हणतात असं की निवडणूक सुरू आहे, निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. मला अपेक्षित आहे की निवडणूक ही मुद्द्यावर गेली पाहिजे, मुद्द्याऐवजी गुद्द्यावर जाते आहे. आमच्याकडनं तर आम्ही कधीच कुठल्या विरोधकाला कमी लेखत नाही आणि याच्यावर टीका टिप्पणी वैयक्तिक कधी करत नाही. पण दुर्दैवानं आज विरोधकांसमोर सांगायसारखं काही नाही आहे आणि त्यामुळं ते आज वैयक्तिक टीका टिप्पणीवरती आलेले आहेत. माझं त्यांना आव्हान आहे आपल्या माध्यमातून विरोधकांना की 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक जाहीरनामा वचननामा घेऊन लोकांपुढे गेलो होतो की पुढच्या 5-6 वर्षामध्ये आम्हाला पंढरपूरसाठी काय करायचं आहे आणि त्यातले जवळजवळ 80-90% प्रश्न आम्ही मार्गी लावलेत. पण दुर्दैवानं समोर सगळं दिसतंय पण स्वीकारायचं नाही, अशा मानसिकतेमध्ये विरोधक आहेत आणि मग वैयक्तिक टीका टिप्पणी अशा पद्धतीचं मार्ग ते अवलंबत आहेत. पण मला खात्री आहे की पंढरपूरचा नागरिक आम्हाला आज नाही, गेली 100 वर्षापासून आमच्या कुटुंबाला ओळखतोय. या शहराकरता आमच्या कुटुंबातल्या 2-3 पिढ्या खर्ची पडलेल्या आहेत, काम करतायत, पूर्वी करत होत्या आजही करतायत. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठ्या मालकांनी या शहराकरता आपली सगळी हयात दिलेली आहे आणि एक चांगलं पंढरपूर आम्हाला करायचं आहे, त्यासाठी आम्ही काम करतोय. लोकांना ते माहीत आहे आणि लोक आम्हाला स्वीकारतील. खरं तर तुमच्याकडे एक विकासाचं विजन असणारा नेता म्हणून बघितलं जातं. काय संकल्पना, म्हणजे पंढरपूर भविष्यात कसं असेल आपलं, तुम्हाला काय वाटते? आपल्याला माहीत आहे की पूर्वी शासन, राज्य शासन असू द्या, केंद्र शासन असू द्या, यांची आर्थिक परिस्थिती फार अशी चांगली होती किंवा त्यात भरीव अशी मदत करत होती असा प्रकार नव्हता. परंतु 2014 नंतर विशेष करून मोदीजी आल्यानंतर ह्या देशामधलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल, अशा गोष्टीला मोठ्या प्रमाणात त्यांनी ह्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं आम्ही एक विजन घेऊन पुढं जातोय की आपल्या भागामध्ये जो सुशिक्षित बेरोजगार आहे त्या लोकांना रोजगार कसा निर्मिती करता येईल. आमच्या भागाची जी इकॉनॉमी आहे ती ॲग्रो बेस इकॉनॉमी आहे. त्यामुळं शेतीला आधारित लागणारं पाणी, वीज, त्याच्याकरता असणारी मार्केटिंगची व्यवस्था, त्याच्यावरती बाय प्रॉडक्टची कारखानदारी, हे सगळे या शहरामध्ये तालुक्यामध्ये आम्ही उभा केले. स्वर्गीय मोठ्या मालकांच्या 25 वर्षाच्या त्यांच्या सगळ्या विधानसभेच्या कालखंडामध्ये साखर कारखानदारी उभा राहिली. बेदाण्याचं मोठं मार्केट या शहरात चालू झालं. डाळिंब असेल, दूध असेल, केळी असेल, त्या माध्यमातून 2,500-3 हजार कोटी रुपयाची उलाढाल दरवर्षी इथं होते. परंतु दुसरा जो प्रश्न आहे की जो बेरोजगार युवक आहे किंवा जो 10वी-12वी झालेला युवक आहे, त्या युवकाला या ठिकाणी काम काय द्यायचं. आणि असा जो वर्ग आहे त्या वर्गाला जर ह्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाची जोड देऊन त्या ठिकाणी जर त्याच्या हाताला काम दिलं तर एक चांगला रोजगार निर्मितीचा कार्यक्रम होऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग शहराचं नियोजन करणं, इथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देणं, त्यांना मंदिर, विठ्ठल मंदिर, त्याचं दर्शन, आजूबाजूचा परिसर डेव्हलपमेंट, त्यातून त्या माणसानं ह्या ठिकाणी एक दिवस राहावं. काही रक्कम ह्या ठिकाणी राहिल्यानंतर आपोआप ती व्यक्ती ह्या शहरातल्या ठिकाणी येऊन खर्च करणार आहे. आणि हा सगळा पैसा जो येईल तो रिक्षावाला, टांगेवाला, हळदी कुंकू विकणारा, हॉटेलवाला, पानपट्टीवाला, बूट पॉलिश करणारा, अशा सर्वसामान्य माणसाच्या खिशात जाईल. आणि ह्या वर्गाचं जर अर्थकारण मजबूत झालं तर पर्यायानं पंढरपूर शहराचं, तालुक्याचं अर्थकारण मजबूत होईल. आणि त्या दृष्टीनं हे पंढरपूरचं तीर्थक्षेत्र जे आहे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचं नियोजन आम्ही हातात घेतलं. त्या दृष्टीनं नॅशनल हायवेनं हे तीर्थक्षेत्र जोडायचं काम गेल्या 3-4 वर्षामध्ये जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. या ठिकाणी पंढरपूर लोणंद रेल्वे गेल्या 100 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी त्यासाठी निधी दिला आहे. त्याचंही आता काम सुरू झालेलं आहे, वरच्या 2 वर्षामध्ये पूर्ण होईल. आणि मग पंढरपूरला रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा सोलापूरची आता सुरू झालेली आहे. ह्या तिन्ही माध्यमातून कनेक्टिव्हिटी जर मिळाली तर हे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी बनवलं जाईल.
इथे येणाऱ्या भाविकांसाठी चांगलं पाणी, चांगल्या ड्रेनेजच्या व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, चांगले रस्ते, करमणुकीची साधनं आणि इतर दर्शनाकरता त्यांचा जो वेळ जातो तो वेळ कमी करून त्यांना अधिकचा वेळ शहरामध्ये परिसरात फिरता यावा, त्या दृष्टीनं काही अंमलबजावणी, काही नियोजन करणं, अशा पद्धतीचं विजन घेऊन आम्ही काम करतोय. खरं तर म्हणजे विठ्ठलाच्या कृपेनं पंढरपुरामध्ये निधी भरपूर येतो. म्हणजे इतर तालुक्याच्या तुलनेनं एक आर्थिक राजधानी म्हटलं तर पंढरपूरला काही वावगं ठरणार नाही. मात्र कुठंतर एक वारकऱ्याला केंद्रबिंदू मानून सरकार प्रत्येक गोष्ट करतं. थोडासाला म्हणजे भरपूरला पंढरपूरच्या नागरिकांना पण होतो. मात्र बेसिकच्या गोष्टी आहेत त्या आपल्या राहतात आणि त्यातूनच कुठेतरी तुमच्याविषयी नाराजीचा सूर येतो. म्हणजे त्यात जर उदाहरणं म्हणलं तर स्मशानभूमीचा विषय असेल, स्थानिक बागा एक 8-10 वर्षामध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये होत्या, स्थानिक अंतर्गत रस्ते असतील. आता काम म्हटल्यानंतर धुळी होणारच आहे, तो मुद्दा गौण आहे. मात्र अशा काही गोष्टी बेसिक आहेत की ज्यामुळे तुमच्यावरती हे आरोप होत आहेत. बाकीची विकास कामं ही जी झालेली आहेत ही दिसत नाहीत. मात्र ह्या बारक्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे कुठंतर आपलं काहीतरी चुकलंय त्यामध्ये वाटतंय का तुम्हाला? आपण म्हणतो ते बरोबर आहे की 2009 सालापासून आम्ही या विधिमंडळाच्या राजकारणामध्ये आम्ही बाजूला आहे. शेवटी नगरपालिकेचं उत्पन्न आहे 15 ते 20 कोटी रुपये आणि आपण लोक अपेक्षा करतोय की त्या नगरपालिकेनं आमच्यासाठी खूप काही केलं पाहिजे. निश्चितपणे लोकांच्या अपेक्षा त्यात चूक आहे असं नाही, परंतु ह्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर नगरपालिकेला मिळणारी घरपट्टी, पाणीपट्टी किंवा कुठून तरी शॉपिंग सेंटरचं भाडं ह्या किरकोळ उत्पन्नातनं ही कामं नगरपालिका करू शकत नाही, वास्तव आहे. आणि एकट्या पंढरपूरचं नाही तर हे राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांचं वास्तव आहे. मग ह्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करायकरता काय केलं पाहिजे, तर त्याकरता शासनाकडनं अधिकचा पैसा आणला पाहिजे. तरच रस्ते चांगले होतील, पाण्याच्या योजना चांगल्या होतील, ड्रेनेजच्या सुविधा होतील, उद्यानं होतील, क्रीडांगणं होतील, या सगळ्या गोष्टी होतील. पण पैसा कोणाकडे आहे? शासनाकडे आहे. मग शासनाचा प्रतिनिधी कोण आहे? आमदार आहे. 2009 पासून 2021 सालापर्यंत ज्यांच्याकडं हे तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व होतं, आमदारकी होती, त्यांच्याच कुटुंबातली माणसं आज लोकांपुढे येत आहेत आणि ते सांगतायत की इथं धूळ आहे, इथं खड्डा आहे, इथं घाण आहे, इथं कचरा आहे. मग ही जबाबदारी कोणाची? नाही काय त्यावेळेस आता नगरपालिका तुमच्या गटाकडे किंवा परिचारक गटाकडे होती आणि आमदारकी बालकी गटाकडे होती. मग ह्या दोन्ही गोष्टीमुळे काय पंढरपूरचा तोटा काय झाला? म्हणजे केंद्रात राज्यात ज्याचं सरकार असेल त्याची जर नगरपालिका असेल तर वन वे कुठलाही अडथळा न येतो काम होतं, हे एक बेसिक गोष्ट आहे. मात्र त्यावेळेस काय अशा गोष्टी झाल्या की पंढरपूरचा विकास रखडला? 2009 साली ते आमदार होते, त्यावेळेस सरकार काँग्रेसचं होतं. पुढच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये ते आमदार होते, सरकार त्यांच्या विचाराचं होतं. माझं खुलं आव्हान आहे त्यांना की राज्य शासनाच्या माध्यमातून किती निधी त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या ताकदीवरती या शहराकरता आणला. गेल्या 3 वर्षामध्ये इथं व्यवस्था नाही आहे, नगरसेवक नाही आहेत, पण मी ह्या शहरासाठी देवाभाऊंच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आत्ता जवळजवळ 100 कोटी रुपयाची पाण्याचं काम मोठ्या प्रमाणात शहराचं चालू आहे, जे पुढच्या 20 वर्षाचं विजन ठेवून करतोय. पंढरपूर शहरातली जी उपनगर आहे तिथलं ड्रेनेजचं काम पूर्ण झालेलं आहे. पंढरपूर शहराच्या ज्या पेरिफेरियल ग्रामपंचायती आहेत तिथल्या भागाचं ड्रेनेजचं काम ह्या ठिकाणी मार्गी लागते. पंढरपूर शहरामध्ये 25 प्रमुख मार्ग या ठिकाणी कॉन्क्रीटचे, डांबराचे केलेलं आपण सगळे पत्रकार मंडळी बघू शकता, दाखवू शकता. गेल्या 1.5 वर्षामध्ये इथल्या उद्यानाकरता जवळजवळ 4 कोटीपेक्षा अधिकचा निधी नगरपालिकेला ह्या ठिकाणी सरकारनं दिला. त्याची कामं आता पूर्ण होऊन ती उद्यानं आपण दाखवू शकता. निरनिराळ्या महामानवाचे पुतळे या ठिकाणी उभा केलेत, ते सुशोभीकरणाकरता सरकारने पैसे दिले. इथं चंद्रभागा शुद्धीकरणाकरता म्हणून पायलट प्रोजेक्ट आता चालू आहे की हे पाणी जे साचलेलं आहे, कारण वाहती चंद्रभागा आता बंद झाली आहे, स्टॅग्नंट वॉटर आहे, त्या पाण्याला ऑक्सिडेशन करून त्याला बॅक्टेरियल डेव्हलपमेंट करून ते पाणी लोकांना आंघोळीसाठी, पिण्यासाठी कसं योग्य करता येईल ह्याच्याकरता ह्या ठिकाणी काम चालू आहे. पंढरपूर शहरातली जड वाहतूक बंद करून सगळे रिंग रोड कसा करता येईल, 70% रिंग रोडचं काम पूर्ण झालं आहे, 25% रिंग रोडचं काम राहिलेलं आहे, त्याचं नियोजन चालू आहे. पंढरपूर शहरामध्ये रेल्वेमधून गेल्यामुळं शहराचे 2 भाग झाले होते, त्याला रेल्वेवरती ओव्हरब्रिज बांधून कनेक्टिव्हिटी देण्याचं काम चालू आहे. या घरातल्या गावातल्या ज्या लोकांना घरं नाही आहेत
अशा बेघर लोकांसाठी ह्या ठिकाणी प्रधानमंत्री आवासमधनं योजना उभा करण्याचं काम चालू आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 1600हून अधिक लोकांना शासनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी घरं देण्याचं काम नगरपालिकेनं पूर्ण केलं. तो अशा पद्धतीनं एका बाजूला रोजगार निर्मिती, दुसऱ्या बाजूला शॉपिंग सेंटरची निर्मिती, तिथून काही गाळ्याची निर्मिती आणि मग शहरामधल्या मूलभूत सुविधा, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य ह्या सगळ्या नगरपालिकेने निर्माण केल्या. आणि नगरपालिकेनं निर्माण करत असताना मी केल्या नाहीत, तर मी शासनामध्ये नगरपालिका आणि ह्यांच्यामधला दुवा म्हणून जात होतो. आणि जेव्हा मी देवाभाऊंकडे गेलो, शिंदे साहेबांकडे गेलो, मी असेल, आमदार आमचे समाधान दादा असतील, त्यावेळेस कुठला ना कुठला निधी शेकडो कोटीमध्ये या ठिकाणी आणलेला आहे. तेच विरोधक म्हणतात की तुम्ही फक्त कोटीच्याच गोष्टी करता. कामं दाखवा ना तुम्ही पत्रकारांनी, हायवे दाखवा, गावातले कॉन्क्रीटचे रस्ते दाखवा, ड्रेनेजचं काम पूर्ण झालं का नाही गावात दाखवा, पिण्याच्या 18 टाक्या पाण्यात झाल्या. 100% मी दावा करणार नाही, पण 90%पेक्षा अधिक लोकांना शुद्ध आणि चांगलं पाणी आम्ही शहरामध्ये पुरवतोय. दलित वस्तीमध्ये आज जवळजवळ 10 कोटीपेक्षा अधिकचा निधी गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये झोपडपट्टीमध्ये आम्ही खर्च केला. ही 1600 घरं तुम्ही दाखवा ना पत्रकार. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही दाखवा, आम्ही जे बोलतो. म्हणून तर म्हणतो की वचननामा तुम्ही घेऊन बसा. आवास योजना पण बंद पडली ना, त्या गोष्टी पण दिसतात. आवास योजना बंद पडली म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे. ती काही योजना नगरपालिकेची योजना नाही आहे. केंद्रानं पैसे काही दिले होते त्यावेळेस ठेकेदारांनी आज त्यामध्ये कोर्टात गेलाय आणि त्याच्यावरती कोर्टाने लवाद नेमलेला आहे आणि त्या लवादाचा वाद चालू आहे गेली 2 वर्षापासून. त्यामुळे ती योजना बंद आहे. सातत्याने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागं लागलो की ह्यातनं तोडगा काढा. आणि ठेकेदार आहे कुठला गुजरातमधला, तो काही ऐकायला तयार नाही. नगरपालिकेचा रोल ह्यात फार थोडा. नगरपालिकेनं जागा दिली आहे, पैसा केंद्र सरकारनं दिलाय, राज्य सरकारनं दिलाय, लाभार्थ्यांनी ही वर्गणी भरायची आहे. उलट नगरपालिकांनी बँकांना तयार केलंय. मी माझ्या स्वतःच्या आमच्या अर्बन बँकेमधून लोकांना घराला पैसे द्यायचं नियोजन केलंय. म्हणजे ज्या गोष्टी आमच्या हातात आहेत त्या आम्ही केल्या. आता ती योजना जर कोर्टात जाऊन बंद पडली असेल तर मग त्याचे खापर नगरपालिकेला कसं फोडू शकतात? अजून एक गोष्ट की 4 वर्ष झालं प्रशासक आहे, त्याचं देखील खापर तुमच्यावरतीच फुटतंय. कारण का कामं म्हणावाशी शहरामध्ये झाली नाहीत, अनेक कामं थांबलेली होती. आणि आता कसं होतं की पाठीमागं सरकारमध्ये तुम्ही होता तर ते देखील तुमच्यावरतीच खापर फोडलं जात आहे. या गोष्टीकडे कसं? मी सरकारमध्ये मी नव्हतोच ना. 2009 सालापासून माझं तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की 2009 पासून 2021 पर्यंत जे लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून या शहरात काम करत होते त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये या शहरासाठी काय केलं? तुम्ही माझी रेख पुसू नका, तुमची रेख मोठी करा ना, दाखवा ना. पोटनिवडणुकीपासून तर तुमच्या सहकार्यानं अवताडे आमदार झाले. मी माझ्या तिथून पुढे तर अडचणी यायला नाही बघा, पाहिजे. मी पक्षाशी प्रामाणिक आहे. मी जे काम पक्षानं सांगितलं ते राहिलं. मला तिकीट पाहिजे होतं, मी मागणी केली, पक्षानं सांगितलं तुम्ही थांबा, मी थांबलो. अवताडे आमदार आहेत, त्यांच्या कोतीप्रमाणे, माझ्या कोतीप्रमाणे आम्ही दोघंही पैसे आणतो. गेल्या 4 वर्षामध्ये आणलेल्या ह्या स्कीम आहेत. 157 कोटी रुपयाचे रस्ते, 25 रस्ते मी तुम्हाला नावासहित सांगतो. वेळ असेल तर तुमच्या मुलाखतीला मी 25 रस्त्याची नावं सांगतो. तुम्ही उद्या ती कॅमेरा घेऊन दाखवा हे रस्ते झालेत का नाही. पाण्याची योजना चालू आहे का नाही, तुम्ही आत्ता कॅमेरा घेऊन दाखवा. तुम्ही आता जिजामाता उद्यान, पद्मावती उद्यान तिथं जाऊन बघा झालंय का नाही. ड्रेनेज उपनगरातलं पूर्ण झालंय का नाही. म्हणजे हे सगळं काम आम्ही केलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षात आणलेले पैसे आहेत. ते काय मागच्या विधानसभेच्या कालखंडातले पैसे नाही आहेत. इथं व्यवस्था नाही आहे नगरसेवकाची, तरी पण जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची आणि त्या पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून माझी. कारण मी कुणाला बरं वाटावं म्हणून हे काम करत नाही, तर हे गाव माझं आहे. ह्याचा फटका तुम्हाला कुठेतरी सारखा बसताना दिसतो. असं एक बसेल म्हटलं ना. जातं की होत असेल तर काम होतंय, नाहीतर तुम्ही स्पष्ट तोंडावर सांगता आणि ह्यामुळेच तुमची मतं कुठेतरी कमी होतात, लोक नाराज होतात तुमच्या. होत असेल. कसं आहे की बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा मी माणूस आहे. पण राजकारणात ही गोष्ट कशी, एक म्हणते की तुम्ही जर कलेक्टर असता तर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, मग तर राजकारणात तुम्ही आला आणि ह्या गोष्टीचा कुठेतरी तुम्हाला फटका तुमची अपेक्षा काय? मी खोटं बोलू का? ह्यांच्यासारखे घाणेरडे उद्योग करत बसू का? लोकांना पैसे देऊन काहीतरी भडकावी भाषा करून, जातीवाद करून मी राजकारण करू का? काम न करता नुसता समोरच्याला शिव्या देणं, टीका करणं, वैयक्तिक एकेरीमध्ये काहीतरी अर्वाच्य बोलणं, ह्या पद्धतीचं काम मी करू का? मग तुम्हाला जर असा लोकप्रतिनिधी पाहिजे असेल
तसं तुम्ही सांगा, कारण शेवटी जशी प्रजा असती तसा राजा मिळतो. दोन प्रजेला ते जर राजा पाहिजे असेल तर माझा नाही इलाज आहे. मी काय माझा स्वभाव बदलू शकत नाही. आणि शेवटी खोटं कधी ना कधीतरी लोकांसमोर येत असतं. आणि लोकांनीही ओळखलं 9 ते 21 काय तुम्ही उद्योग केले, तुमच्या ताब्यात संस्था होत्या, कारखानदारीची कशी वाट लावली. मी सांगत नाही, त्यांच्यावर टीका करून त्यांच्या मांडीला मांडून बसणारे ज्यांनी कारखाना त्यांच्या ताब्यातनं काढून घेतला त्यांनीच त्यांची लक्तरं सगळी विशीवर टांगलेली आहेत. 25 साली तुम्हाला पुन्हा लोकांनी नाकारलं. मग हे तुम्हाला नाकारलंय ना लोकांनी. मग ह्याचं तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्या लोकांनी. कारण मी जसा आहे तसा आहे. मी काय कुठं विधानसभेला मत मागायला गेलेलो नाही. मी काय नगरपालिकेला माझ्या बायकोला माझ्या कुटुंबातलं कोणी उभा केलेलं नाही. मला करता आलं असतं, पण मी कार्यकर्त्याकरता काम करतोय, कार्यकर्त्याच्या कुटुंबातल्या महिलांना उभं करतोय. त्यामुळं मी जे काम केलं ते डंके के चोट पे लोकांना सांगतोय मी हे केलंय. ज्याला पटेल ते स्वीकारतील, नाही पटलं धन्यवाद. म्हणून शासनाकडनंच पैसा या शहरासाठी यावा लागतो. आणि त्याकरता कुठली आघाडी कुठला पक्ष न करता आम्ही स्पष्टपणे ज्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, त्याच भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती ही नगरपालिका निवडणूक लढवतोय. उद्देश त्यामागचा एकच आहे की कमळ चिन्हावर निवडणूक लढवून या शहरातला लोकप्रतिनिधी त्या पक्षाचा दिला तर अधिक ताकदीनं राज्याकडनं केंद्राकडनं पैसा आम्ही या शहरासाठी आणू शकू आणि जे लोकांचं स्वप्न आहे तसं शहर बनवण्याचा प्रयत्न करू. कमळ चिन्ह कुठंतरी अडचणीचं यापूर्वी आपण आघाडीवरती लढत होतो. आता सोलापूर जिल्ह्यात काय राज्यातच सगळं नगरपालिका चिन्हावरती लढवायचा जो अट्टहास आहे तो कुठंतरी अडचणीचा ठरतोय असं वाटतं का? सांगायला असेल किंवा काय? काही नाही. तुम्ही बघताय 21ची विधानसभा झाली. उलट पहिल्या 14च्या विधानसभेला मी उभारलो होतो, माझ्याकडे कमळ चिन्ह नव्हतं, मला अपक्ष उभारावं लागलं. त्याचा फटका मला बसला 3-4 हजार मतामध्ये. ह्याच्या उलट तुम्ही बघितले की 2021च्या निवडणुकीला प्रचंड सहानुभूती होती. इथले स्थानिक लोकप्रतिनिधी निधन झाल्यामुळं लगेचच 4 महिन्यात निवडणूक लागली होती. त्या सहानुभूतीचं मोठं भांडवल या ठिकाणी केलं गेलं होतं. शासन आमच्या विरोधामध्ये होतं. राज्याचं अर्ध मंत्रिमंडळ पंढरपूर शहरामध्ये बसून होतं आणि कमळ चिन्ह होतं. तरी त्यावेळेस आम्ही विधानसभेची निवडणूक जिंकून दाखवली. 2025ला या राज्यातलं वातावरण अतिशय कलुषित झालं होतं. आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवरती होता. फडणवीस साहेबांना टार्गेट केलं जात होतं, BJPला टार्गेट केलं जात होतं. तरीसुद्धा 2021 पेक्षा 2025च्या निवडणुकीमध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये अँटी BJPची लाट या ग्रामीण भागात असताना पंढरपूरचा बालेकिल्ला जो पूर्वीपासून काँग्रेसचा होता तो पुन्हा आम्ही भाजप आणि कमळाकडे राखण्याचं काम केलं. त्यामुळे मला खात्री आहे आणि मी दिलेला उमेदवार आहे हा माणसातला आहे. आम्ही आमच्या कुटुंबातले सगळेजण आम्ही 24 तास काम करतो. आम्ही काही ह्या तालुक्यामध्ये कुठनं उपरे आलेलो नाही. निवडणुका आल्या की समोर यायचं, निवडणुका झाल्या की पुन्हा कुठंतरी पत्ते खेळत बसायचं. अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कधी केलेलं नाही. संस्था मोडून खाण्याचं पाप आम्ही कधी केलेलं नाही. भ्रष्ट राजकारण ह्या तालुक्यात आम्ही कधी केलेलं नाही. त्यामुळं आम्ही कसे आहोत या शहरातल्या तालुक्यातल्या लोकांना सगळ्याला माहीत आहे. आम्ही उभा केले नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवक. आपण जर त्याचा आज माहोल बघितला तर हजार लोकांच्या रॅली निघत आहेत वार्डामध्ये. म्हणजे ही जर माणसं आणि स्थानिक आहेत, कुठनं ग्रामीण भागातनं माणसं आणून आम्ही रॅल्या काढल्या नाहीत. स्थानिक त्या वार्डातला नगरसेवक त्यात फिरतो आणि पुढच्या वार्डात फक्त मी जातो, मागचे नगरसेवक मागं थांबतात, पुढचा नगरसेवक मत मागायला येतो. म्हणजे हे जे वातावरण जर बघितलं आपण तर इथं जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोक ह्या निवडणुकीत विचार करणार आहेत. कुठेही मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज केला जातो. जातीय समीकरण शहरामध्ये जे म्हटलं जातं की मराठा समाज, कोळी समाज, वडर समाज एक संख्येनुसार जे समीकरण घातलं जातं त्यामुळे कुठंतरी हे गणित फसलंय अशी एक चर्चा आहे. भारतीय जनता पक्ष कधीच जातीवर निवडणुका लढत नाही. अशा निवडणुका लढल्या असत्या तर देवाभाऊ मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झालेच नसते. आणि लोकांनाही ते माहीत आहे आणि तीच आमची भूमिका आहे पंढरपूरच्या राजकारणामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये. स्वर्गीय मोठ्या मालकांनी ह्या गावामध्ये नारायणराव धोत्रे, वाना उत्पात,
देवडीकर, बाबा आदटराव, दगडू घोडके, दगडू धोत्रे, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, लक्ष्मण पापरकर, अशी एक ना अनेक असंख्य नगराध्यक्ष केले. विलासराव साळुंके, साधनाताई भोसले. कधी मी माझ्या घरातला उमेदवार ह्या ठिकाणी उभा केला नाही. 18 पगड जाती, मराठापासून सगळ्या जातीला ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं. त्यामुळे या सगळ्या समाजाला माहीत आहे, जो काही ओबीसी असेल, ओपन असेल किंवा दलित कास्टमधला असेल, ह्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला परिचारकांकडेच न्याय मिळू शकतो. आणि ही धारणा आहे. मुस्लिम समाजाला विनाकारण स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता बदनाम करण्याचं काम सुरू आहे. आज जर आपण बघितलं तर मुस्लिम वार्डात गेल्यानंतर मुस्लिम तरुण आणि त्यांचे सगळे लोक, पालक, माता, भगिनी या अक्षरशः त्या ठिकाणी हार घेऊन उभारलेले असतात स्वागतासाठी. आणि आमची कधी या गावात दहशत नाही. आमच्यावर कुठली आजपर्यंत 50 वर्षामध्ये एक केस नाही. आम्ही कधी कोणाला बोटाने हात लावला नाही. पण एक नैतिक अधिष्ठान घेऊन आम्ही राजकारण केलंय. कुठल्याही प्रकारचं भ्रष्ट राजकारण केलं नाही. पण त्यामुळे आता मला एक खात्री दबावाचं आहे, राजकारण सुरू आहे असं एक आरोप होते. कालचं पक्षाचं चिन्ह असेल किंवा अभिजित पाटील जे सुरुवातीला विठ्ठल 2 परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना मुख्यमंत्र्यांना दबाव टाकला, अशी एक चर्चा आहे. तो एक विषय आणि कालचा पक्ष चिन्हाचा एक दबावाचं राजकारण, ताकद वाढले म्हणून असं करतायत, अशी एक पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे. ताकद वाढली असती तर ते 25 साली आमदार विधानसभेला निवडून आले असते. बरं, त्यांनी कोणाबरोबर एक व्हावं, न होणे, आम्ही तर काय भांडणं कोणात लावलेलं नाही. तुम्ही आता जे नाव घेतलं अभिजित पाटलांचं, ह्यांचा कारखाना कोणी घेतला? त्यांनीच घेतला. काय पद्धतीने घेतला, काय टीका केली, लोकांनी काय यांच्या विरोधात कौल दिला, ह्यांनी ज्या संस्था घेतल्या त्या संस्थांची आज अवस्था काय आहे. मग लोकांनी कौल तुमच्या विरोधात दिला ना. पण तुम्ही एक व्हायचं न व्हायचं त्यांचा प्रश्न आहे, माझा काय प्रश्न नाही. मी एकटा लढतोय, सगळे माझ्या विरुद्ध एक होत आहेत निवडणुका आल्या की. आता जेव्हा ह्यांच्या निवडणुका लागतील तेव्हा एका सगळे कापडे फाडतायत एकमेकाचे. त्यामुळे त्यांच्याही लोकांना माहीत आहे. आणि मुख्यमंत्री वगैरे तुम्ही जे म्हणता, मुख्यमंत्री वगैरे असे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालत नाहीत. उलटं तुम्हाला मी सांगतो की ही सगळी मंडळी पालकमंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, आमदार आवताळे आणि माझ्यापाशी येऊन बसत होती की काही करून आम्हाला तुम्ही सपोर्ट करा, आपण नगरपालिकेत मिळून लढू, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष म्हणून स्वीकारा. मी जाहीर बोलतोय, जाहीर. पायापाशी पुरावे आहेत. कोणाकोणाला घेऊन आले, कुठं कुठं वाट बघत थांबले, समाधान दादाकडे कोण जाऊन बसलं, पालकमंत्र्याच्या घरी कोणाला घेऊन गेले. आणि मागच्या अर्ज भरायच्या अगोदर 2 दिवस हे मुख्यमंत्र्यांनी जाऊन मुंबईत भेट घेतली आहे. भाजपचे 2 कार्यकर्ते पंढरपुरातले बरोबर होते. ह्याच्यापेक्षा संघटन मंत्री आहेत आमचे शिवप्रकाशजी, त्यांची यांनी भेट घेतली. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की 2019लाच आम्ही भाजपत येणार होतो, पण त्यावेळेस थोडं आमचं चुकलं, आता आम्हाला भाजपत घ्या. म्हणजे तुम्हाला ह्या निमित्ताने मी सांगणार आहे की यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. ही भाजपच्या दारात जाऊन उभारलेत, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. पण भाजपनं निर्णय घेतला, जो निर्णय करायचा आहे ते पंढरपूरचे नागरिक करतील. आम्ही निर्णय केला आहे. त्यामुळे ह्यांचा चेहरा सगळा स्पष्ट झालेला आहे. स्वार्थाकरता, सत्तेकरता आणि फक्त काहीतरी आर्थिक त्यातनं मिळवायचं आहे एवढ्या एकाच उद्देशानं ही सगळी मंडळी ह्या नगरपालिकेवरती डोळा ठेवून आहे. याच मुद्द्यावरती प्रणिती बालके काल म्हटल्या की तुम्हाला अधिकारच नाही. पालकमंत्र्यांनी सगळ्या नगरसेवकांच्या देखील मुलाखती घेतल्या, नगराध्यक्षाच्या घेतल्या, आणि हे कुठलं उमेदवारी देणार होते मला, आणि षडयंत्र आहे हे ते खोटं बोलतात असं म्हणतात. तुम्ही CCTVचा एक उल्लेख केला होता. तर काय या दोन्ही गोष्टी, CCTV तुम्ही हे करणार, जर वेळ आला तर काढणार बाहेर त्यांचं, कुठं कुठं गेलते त्या सगळे जे कुठं कुठं गेले म्हणजे मी सांगायची गरज नाही. तुम्ही पत्रकार मंडळी असतात, तुम्ही शोधपत्रिका करता. अर्ज भरायच्या अगोदर 1 दिवस डाक बंगल्यावरती जयकुमार गोरे पालकमंत्री आले होते, तर कोण बसले होते, तपास काढा. पण माझ्या हातात असायचं का नसायचं ह्यांना काहीच माहीत नाही. त्याला म्हणावं तुम्ही अजून राजकारणात अजून नवखे आहात, आपल्या आपल्या कृतीप्रमाणे बोलावं. आम्ही 40-40 वर्ष इथं राजकारण करतोय. एका महिलेबद्दल चुकीचं बोलू नये हे संस्कार आमच्यावरती आहेत, म्हणून आम्ही संयम पाळतोय. तेव्हा आपण आपल्या घरच्याला विचारा की कोणामार्फत, कसं, कुठं, किती वेळा आपण ह्या पदासाठी येत होता, तुमच्या काय निष्ठा आहेत, तुमच्या कुटुंबाच्या किती पक्ष झाले,
शिवसेना झाली, रिडालोज झाला, काँग्रेस झाला, राष्ट्रवादी झालं. ह्यांनीच सांगितलं की BJPमध्ये आम्ही येत होतो, आमच्या गाठीभेटी घेत होते. पुन्हा ते तेलंगणाचा BRS आणला, परत काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमधनं गेले, पुन्हा एकनाथ शिंदेचं स्वागत कशा करता केलं, काय टेबलवर चर्चा केली, किती पैसे मागितले एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना, उदय सामंत साहेबाला पक्षामध्ये येण्यासाठी. ही जग जाहीर आहे, हे सगळं जग जाहीर आहे. अभिजित पाटलाशी युती करताना मग तुम्ही किती देता मला, मी किती खर्च करतो, हे सगळं लपून नाही, लोकांना सगळं कळतंय. त्यामुळं माझी विनंती आहे, त्यांनी आपल्या ह्याच्याप्रमाणे बोलावं, आपल्या लायकीप्रमाणे राहावं कृपा करून. जर आम्हाला जर बोलायला लागलं तर आम्हाला सगळा इतिहास आहे आमच्यापाशी. त्यामुळं आम्ही बोलत नाही, आम्ही संस्कार पाळणारी माणसं आहोत. ठीक आहे, निवडणुका आहेत, मतं मागावीत, टीका करावी, दोष दाखवावेत, लोक स्वीकारतील, नाहीतर घरी बसा म्हणतील. आम्ही आता विधानसभेला नाही स्वीकारला, आमचं आम्ही काम करतोय. काय चुकलं बरं त्या विधानसभेला? दोन्ही पण कारखाने चांगले चालवताय, संस्था सगळ्या चांगल्या आहेत. 7,000चं एक कमी व्हायच्या ऐवजी परत 15,000 पर्यंत जाणं म्हणजे काय अडचणी काय? मी खोटं बोलत नाही. मी कारखानदारी भ्रष्ट मार्गानं खाऊन टाकून लोकांना पैसे उधळत नाही, लबाड थोबाड बोलत नाही, अंधारामध्ये जाऊन दुसऱ्या कोणाला भेटत नाही. मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाशी प्रामाणिक आहे. हेच चुकतंय ना. तुमच्या आत्ता बोलण्यावर असं वाटतं की हे चुकतंय. लोकांना सगळं असलं आवडत असेल त्या पद्धतीनं करावं. दुर्दैवाने ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही. त्याचे काय चांगले वाईट परिणाम होतील ते होतील. आज राजकारणामध्ये सत्य वाचून आम्ही आज 15 वर्ष बाहेर आहेत. काय आमचं बिघडलंय? आमच्याकडची गर्दी कमी झाली, आमच्याकडची माणसं कमी झाली. आज तुम्ही बघताय शहरामध्ये आम्हाला उमेदवारी कोणाला द्यावी हा प्रश्न आहे, त्यांच्याकडे उमेदवार कोण घ्यावेत हा प्रश्न आहे. जर त्यांची एवढी जर त्यांना जर हे असती, कुवत असती, तर पार्टी कशी चालवायची, चिन्ह कसं मिळवायचं, त्याचा थोडा अभ्यास केला असता. जो तमाशा त्यांनी नगरपालिकेत केला, अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, त्या अधिकाऱ्याचे आईबाप काढले महिलांनी. ही तुमची संस्कृती आहे. तुम्ही स्वतःला उच्च शिक्षित म्हणताय आणि त्या अधिकाऱ्याला म्हणताय तुझ्या आईबापाने हे शिकवलं का? म्हणजे काय पात्रता आपण स्वतःची दाखवतोय. अरे तुम्हाला कायदे माहीत नाहीत, कानून माहीत नाहीत, नियम माहीत नाहीत, आयोगाचे GR माहीत नाहीत. माझ्याकडे एक आघाडी आहे, मी चिन्ह घेऊन ठेवलंय, पण मी नियम पाळले, आयोगाकडे गेलो, माझे सगळे अहवाल दिले, त्यांच्याकडनं मंजुरी घेऊन कलेक्टर साहेबांकडनं निवडणुकीच्या पूर्वी 15 दिवस मी माझं चिन्ह घेऊन ठेवलं होतं. आणि तुम्ही जर आता गाव चालवायचं म्हणताय, ज्याला इथले नियम कानून माहीत नाहीत, आणि जे प्रशासन चालवणारे अधिकारी जर त्यांना तुम्ही आई बहिणीवरनं बोलताय, आणि ही यांची संस्कृती आहे, आणि हे उद्या सांगतात की आम्ही शहराला परिवर्तन करू, हे असलं परिवर्तन लोकांना मान्य असेल तर करावं. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र पण नसतो आणि शत्रू पण नसतो. समविचारीमधून तुम्ही दोघं मंगळवेढ्यामध्ये एकत्र होता. भविष्यात परत पंढरपूरच्या विकासासाठी म्हणून एकत्र काय असं होऊ शकतं का? मंगळवेढ्याची परिस्थिती जी आहे, समविचारीच्या कुठल्याही बैठकीला मी कधी उपस्थित नाही. तुम्ही माहिती घ्या. आता जर माझं नाव घेऊन कोणी मत मागत असतील तर त्याला माझा काही वैयक्तिक विषय नाही. तिथल्या स्थानिक समीकरणामध्ये तिथले काही एकत्र आले, त्यांनी पॅनल उभा केली. मी कुठल्याही तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये कधी भाग घेतलेला नाही, समविचारी म्हणून कोणाला समर्थन केलेलं नाही. तिथली कारखानदारी अडचणीत आली, मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जशी आज विठ्ठल सहकारीला मदत केली तशी दामाजीला मदत केली. मी आज कारखान्यावर कधी गेलेलो नाही. एकदा फक्त त्या लोकांनी मला बोलवलं की तुमच्यामुळं आम्हाला 100 कोटी मिळाले, आम्हाला तुमचं ऋण व्यक्त करायचं आहे, तेवढ्यापुरतं मी गेलो. त्यानंतर पुन्हा मी कधी तिकडे गेलेलो नाही. तिथल्या स्थानिक प्रश्नावरती ह्या निवडणुका होतात. आज एकमेकाचे कपडे फाडणारे होते, फक्त परिचारक संपवायचं एवढा एकाच अजेंड्यावरती तालुक्यात एकत्र यायला लागले. 8 दिवस एकत्र आले, जेवणं केली. 8 दिवसात पुन्हा बिघडलं. कशावर बिघडलं? तर तू किती द्यायचं, मी किती द्यायचं, जागा किती घ्यायच्या, झेडपीला काय करायचं, मग कारखान्यात कोणी बघायचं, आम्हाला किती कारखान्यात जागा मिळणार, असल्या ह्या सगळ्या ह्याच्यावरती यांचं पुन्हा बिघडलं. त्यामुळं कुठेही राजकारणामध्ये मलाही मान्य आहे, एक विशिष्ट मर्यादा ठेवून वागलं पाहिजे सगळ्यांनीच. निवडणुका आहेत, येत राहतात, जात राहतात, जय पराजय काय होत राहतं.
एक संस्कार या शहरामध्ये आहेत चांगल्या मागच्या पिढीनं ठेवलेले. त्या पिढीचे संस्कार आपण जपूया. ज्यांचा ह्याच्याशी काडी मात्र संबंध नाही नगरपालिकेशी, अशी मंडळी जर पंढरपूर शहरात येऊन कुठतरी जातीपातीच्या नावावर, पैशाच्या नावावर, दहशतीच्या नावावर दमदाटी करून काय जर मतं मागत असतील तर जनता सुज्ञ आहे. ह्या लोकांना कुठे ठेवायचं हे 2 तारखेला जनता ठरवेल. मतदारांना काय आव्हान कराल? शेवटचा प्रश्न. मतदारांना एकच आवाहन करेन की आम्ही कमळ या चिन्हावर तुमच्या समोर आलोय. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते. या शहराच्या पुढच्या 50 वर्षाचा जर विकास आराखडा राबवायचा असेल, विजन ठेवून काम करायचं असेल तर या शहराचा नगराध्यक्ष आणि इथले बहुसंख्य नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरचे आम्ही उभा केले. त्यांना कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपण निवडून द्या आणि आपल्या पुढच्या भवितव्यासाठी, भविष्याकरता अधिकचं काम करण्याकरता आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावेत, अशीच विनंती आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना करतो. धन्यवाद.